नमस्कार, मी नमिता पवार कांबळे तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मला हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की सध्या मराठी सक्तीवरती जे प्रकरण चाललेलं आहे त्याच्याशी रिलेटेड मला हा व्हिडिओ करावासा वाटला. त्याचं कारण असं की खूप इंटरव्ह्यूज जे रिक्षाचालक आहेत त्यांचे पण इंटरव्ह्यूज वगैरे बघितल्यानंतर मला एक असा अंदाज आला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, आपण कुठल्या भाषेत बोलायचं, त्यानंतरला धर्मनिरपेक्षता, असे बऱ्याच गोष्टी आपल्याला संविधानात त्यांनी दिलेल्या आहेत जगण्यासाठी, आपल्या मनाप्रमाणे जगण्यासाठी. पण एका पॉईंटला जर आपण विचार केला, जर आपल्याला हे स्वातंत्र्य की आपण कुठल्याही भारताच्या कुठल्याही राज्यात जाऊन जर आपलं पोट भरू शकतो आहे, तर सपोज आता मला इकडनं दुसऱ्या कुठल्या तरी राज्यात कामासाठी जायचं आहे किंवा मला तिथे जाऊन स्थायिक व्हायचं आहे, तर एक बेसिक गोष्ट आहे की मला तिथल्या राज्याची भाषा ही आली पाहिजे. सपोज जर मी UPला गेले तर तिथला जो भाषा वर्ग आहे तो हिंदी बोलणारा आहे, त्यामुळे तिथल्या लोकांना सगळ्यांना हिंदीच येतं. खाली गेलो जर आपण केरळ, कर्नाटक, खालच्या साईडला, तर तिकडे ही साऊथची भाषा बोलली जाते त्या राज्याप्रमाणे. त्यामुळे तिथे गेल्यानंतर आपल्याला ते लोक बोलतात त्यांच्याच भाषेत ते लोक बोलतात आपल्याशी. ते हिंदी बोलत नाहीत किंवा मोस्टली इंग्लिश प्रेफर करतात, किंवा जे बेसिक जे मध्यमवर्गीय लोक आहेत ते त्यांच्याच भाषेत बोलतात. मग आपल्या इकडे महाराष्ट्रात किंवा मुंबईत, इवन आपण मुंबई सोडून जरी कुठे गेलो आणि आपल्याला थोडासा वेगळा दिसणारा माणूस दिसला, UP बिहारचा आहे किंवा इतर कुठल्या राज्यातला आहे, तर आपण त्याच्याशी स्वतःहून हिंदीत बोलण्याचा प्रयत्न करतो. का आपण त्यांच्याशी मराठीतच बोलूया ना. त्यांनाही कळू देत की आपल्याला आपल्या भाषेचा अभिमान आहे, त्यांनाही कळू देत की इथे मराठी बोलणं किती गरजेचं आहे. ते आपल्यातच दिसू देत ना. जेव्हा आपण कुठेतरी मोठमोठ्या ठिकाणी जातो, म्हणजेच काही खायला म्हणा, शॉपिंगला म्हणा, सपोज आपण एखाद्या मॉलमध्ये गेलो, तर तिथेही बोलताना आपण मोस्टली हिंदी प्रेफर करतो. का मराठीत बोला. त्यांना आपण बोलू तेव्हा त्यांना कळेल की आपल्याला त्यांना काय बोलायचं आहे, काय सांगायचं आहे. त्यांनाही कळेल की आपल्याला पण मराठी बोललं पाहिजे. समोरचा माणूस आपल्या भाषेचा आपल्याला कमीपणा का करून घ्यायचा आहे. आपण ज्या भाषेत बोलतो आहे ती आपली मराठी भाषा, अभिजात मराठी भाषा आहे आणि तिचा मान आपण ठेवलाच पाहिजे. जेव्हा आपण ठेवणार तेव्हा समोरचा माणूस ठेवणार. त्यासाठी मला असं वाटतं की आपण कुठेही गेलो, डॉमिनोजमध्ये गेलो, मॅकडीमध्ये गेलो, स्टारबक्समध्ये गेलो, कुठेही मॉलमध्ये गेलो, थिएटरमध्ये गेलो, जिकडे आपल्याला लोकांशी इंटरॅक्शन करायची आहे, त्यांना काही विचारायचं आहे, तर मराठीत विचारा, मराठीत बोला. आणि कोणीही असू देत, त्यांना मराठी भाषा ही बोलता आली पाहिजे. ॲटलिस्ट कम्युनिकेशनसाठी तोडकी मोडकी का होईना पण बोलता आली पाहिजे. कारण की आपण ज्या राज्यात राहतो तिथल्या माणसांना ती भाषा पुढे अनेक म्हणजे अगदी शेवटपर्यंत हे जग आहे तोपर्यंत ती भाषा टिकवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे जो त्या राज्यातली भाषा आम्ही टिकवण्याचा प्रयत्न करतो आहे, तर त्याचा काय प्रॉब्लेम असावा. म्हणून सगळ्यांना हेच आहे सांगणं माझं की आपण स्वतः आपली भाषा ही बोलली पाहिजे. मग ते आपण कुठेही असो, साधं दुकानात जरी गेलो किराण्याच्या, तरी आपण मराठीतच बोलूयात ना. मी तर मराठीतच बोलते. त्यामुळे आपण आपल्या भाषेचा मान आपणच करायला हवा. सो ह्यापुढेही तुम्ही मराठीत बोला, मराठीत आपले विचार मांडा. त्यामुळे आपल्या भाषेचा आपली भाषा काय आहे किंवा आपली मराठी भाषा ही प्रत्येक भाषेचं, हिंदी असो किंवा गुजराती असो किंवा
कन्नड, तमिळ, तेलगू ह्या सगळ्यांचं जे मूळ आहे ती मराठी भाषा आहे. मराठी भाषेतूनच ह्या सगळ्या भाषा निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे आपण आपल्या भाषेचा सन्मान करूयात. थँक्यू.